लगोरी खेळता खेळता काय झालं? नेम लागला. बरोबर नेम लागला त्या मार्बलवरती. मार्बलवर. आमचे वडील जेव्हा ॲडमिट होते तेव्हा मला ॲक्च्युली त्यांच्यापाशी थांबायला कोण नव्हतं, तर ॲक्च्युली हा नेहमी थांबायचा. हो का? हां, तोपर्यंत पण कल्पना नाही की या दोघांचा काय हा वडिलांसाठी थांबत नाही. पण तुम्ही रोज मित्राकडे जायचा? रोज जायचो. किती वाजता जायचे साधारण तुम्ही? संध्याकाळी दुपारी. संध्याकाळी दुपारी. ते काय डॉक्टर आहे का सकाळ दुपार संध्याकाळ? अरे बापरे. मग त्यांचा काय चेहरा बघण्यासारखा झाला असेल. हा? तुम्ही प्रपोज केलं त्यांना? अरे कहाणी में ट्विस्ट आहे, उलट आहे सगळं. म्हणजे मी जाणार होतो पण मला जाग नाही आली. अरे घरी मुलगी येणार आहे, तिच्याबरोबर लग्न करायचंय, तुम्ही स्वतः झोपलाय? काय नाही, आपण दुप्पट किंवा असं म्हणजे बोलणं सोडते, बाकी मी असं काय हे नाही करत. काय नाही का? तेवढंच घर थोडा वेळ शांत पण होतं. तुम्ही आज फार बोलताय असं. आजच बोलायचं. मला माहिती आहे ना, मी जाणार आहे थोड्या वेळाने. काय हो, तुम्ही तर बोलत नव्हता मुलींशी, मग ह्याला हॅपी दिवाळी कशाला पाठवायची? मी पाठवायची यांना. तुम्ही पाठवायची. आणि माझ्या आईला लहानपणापासून वाटायचं की यांनी हिच्याशी लग्न करावं. जेव्हा आम्ही शाळेत एकत्र जायचो ना तेव्हाच वाटायचं त्यांना की ही माझी सूनच व्हावी म्हणून. सगळी गडबड तुमच्याकडनं झाली आहे. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये त्यांना काहीच आठवत नव्हतं, काहीच नाही, फक्त प्राजू आय लव्ह यू एवढंच म्हणत होते. मला आई वडील वगैरे कोणीच आठवत नव्हतं. टाइमपास पिक्चर ह्याच्यावर कसं वाटतंय आता? एकदम छान. कशी आहे सूनबाई? एकदम मस्त. माझं भाग्य खूप चांगलं आहे, ती सून मिळाली ती. हो. आणि मुलगा तुमचा? मुलगा पण एकदम मस्त आहे. हो, खूप छान. एकदम मस्त. मुलात काय बदल झाला का हो लग्नानंतर? नाही नाही, अजिबात नाही. तो जो ऍक्सिडेंट झाला होता बघा, प्राजू आय लव्ह यू, प्राजू आय लव्ह यू, तर तुम्ही होता तिकडे? नाही, आम्ही इकडे होतो डोंबिवली. अच्छा अच्छा. तो तिकडे गेला. पण आता बरं वाटतंय ना? हो, छान. खुश आहात ना तुम्ही? खुश. व्हेरी गुड. तुम्ही सांगा. चांगली असून. हो, एकदम. काय चांगली म्हणजे काय आहे? चांगली स्वभावान चांगली आहे. सगळं व्यवस्थित, आमचं सगळं व्यवस्थित करते. होय ना. काळजी घेते. द्या आईकडे द्या. पहिल्यांदा माझा नकार होता ह्या गोष्टीला, कारण मला तिचं इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं. बरोबर. आणि त्याच्यातून इंटरकास्ट मला अजिबात मान्य नव्हतं. परंतु शेजारीच हे लोक असल्यामुळे आणि त्यांच्या घरची सगळी परिस्थिती मला माहिती असल्यामुळे मी एक रात्र फक्त विचार केला आणि नंतर यांच्या लग्नाला होकार दिला. माझं फक्त एकच माझ्या जावयांपाशी मागणं आहे की जावई माझ्या घरी येत नाहीत, ही मला भयंकर खंत आहे. वेळ मिळत नाही. बोलले आहेत सासूबाई. आणि त्यामुळे आता तुम्हाला जायला हवं. मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही, या नक्की येणार येणार. जावई, बरं झालं बोललात तुम्ही. बरं, आता तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? सगळ्यात पहिले सॉरी म्हणायचं असेल तर मी आईला म्हणेन, कारण आईला मी भरपूर त्रास दिलेला आहे की नाही मला त्याच्याशीच लग्न करायचे, काही झालं तरी. म्हणजे फिल्मी डायलॉग जरी म्हणला ना तरी चालेल की मी तुझ्या प्रॉपर्टीवर लाथ मारते पण मला त्याच्याशीच लग्न करायचं. त्यामुळे मी आईला सॉरी म्हणेन. आणि तिच्या अजूनही मी माझ्याकडनं काही चूक होत असेल त्याबद्दल पण सॉरी म्हणेन मी तिला. आणि थँक्यू पण तिलाच म्हणेन, कारण तिने मी एवढा हट्ट करून माझं लग्न तिने व्यवस्थित प्रकारे करून दिलं. आणि सासू सासऱ्यांना म्हणेन की त्यांनी मला व्यवस्थित सांभाळून घेतलं. ते ठीक आहे, पण तुमची ओळख तेव्हापासून झाली? कॉलेजपासून ओळख होती. पण कॉलेज पण तेव्हा काही विषय नाही असा? नाही. मनात नाही तुमच्या? नाही, बिलकुल नाही ना? नाही. तुमच्याही नाही ना? पण तुम्ही डोंबिवलीला गेल्यावर तुमचं काय झालं? काय नाही, मी माझं शिक्षण पूर्ण करत होते. मी टीवाय, ह्यांनी 12वी पर्यंत शिक्षण केलंय, मी माझं टीवाय पर्यंत केलं. तुम्ही शिक्षण पूर्ण केलं? ते इकडे आले डोंबिवलीला? हो, डोंबिवलीला आले. ते जॉबला लागले ना तिथे विक्रोळीला, गोदरेजमध्ये, म्हणून ते परत आले. हा, मग ते नंतर इथे राहिले 4-5 वर्ष आणि मग परत तिथे विक्रोळीला आले कॉलनीमध्ये गोदरेजच्या राहायला. त्यांना त्याची रूम भेटली म्हणून. आणि मग ते परत येणं घरी जाणं चालू झालं. येणं घरी जाणं आमचं म्हणजे हे माझ्या घरी यायचे भेटायला वगैरे. कशाला जायचे यांच्या घरी? असे मित्र म्हणून ना. अच्छा, मित्र होतात तुम्ही? संपर्कात होता तुम्ही? हो, फोन वगैरे करायचे ते आणि भेटायला यायचे घरी. कोण जास्त फोन करायचं तेव्हा? हेच करायचे. तुम्ही का फोन करायचे हो डोंबिवलीवरून? डोंबिवलीवरून तर करायचे, पण असं घरी त्यांच्याकडे फोन होता ना तेव्हा. मग हे फोन करायचे आणि काय करायचे फोन करून? असंच बोलायचे काय चाललंय, म्हणजे असं तेव्हा पण काही नाही असं की काय आहे म्हणून. असं फक्त फोनवरती बोलणं चाललं, कशी आहे काय आहे, हा संध्याकाळी मी येतोय, असं म्हणजे भेटायला येतोय. पण
मला सांगा, एक मुलगी वर्षभर बाईकवर बसते आहे न चुकता, मग तरी सुद्धा तुम्हाला हे टेन्शन होतं की हा विषय पुढे नेऊया? हे खरं 1 वर्षापूर्वी न्यायचा होता ना विषय पुढे. मला सांगा, हा होकार बिकार मिळेपर्यंत तुम्ही बाईकवर वगैरे काय बसला नाही? नाही, भेटत होतो. तू जा, माझी मी जाते असं नाही, भेटत होतो. भेटत होता म्हणजे त्याच्यात कुठे खंड नाही पडला. आज हम उन बच्चों को ऐसा मजा चखाएंगे ना कि खेलना कूदना भूल जाएंगे, कह दे रहे हम. अम्मा रुकिए. अम्मा, वो पांडे जी के बच्चों ने कुछ नहीं किया. हेडलाइट हमसे टूटी. तुमसे टूटी? कैसे? छोटा सा एक्सीडेंट हो गया. मला भूक लागली. काय हवंय तुला? दूध. पैसा दूध पिणार. त्यात चॉकलेट नाहीये. अगं, फ्रीज मध्ये चॉकलेट आहे. मला कसं नाही दिसलं? पुढे पुढे बघा, अजून किती फेऱ्या होत. तुला आर्मीच्या वर्दीत बघायची लय इच्छा आहे तिची, आणि तिच्यासाठी तुला जावंच लागल. पण अरे मी गेल्या वेळी तर आईसोबत. अरे मी आहे की, मी तिचा मुलगा नाहीये का? आता आपलं स्वप्न म्हणून नाही तर मावशीचं स्वप्न म्हणून तुला ट्रेनिंगला जायचंय. आता एक मुलगा तिची काळजी घेईल आणि एक मुलगा तिचं स्वप्न पूर्ण करेल. आपला पाऊस आजारी पडत नाही आणि मला तर अजिबात नाही. पहिलवानांना पाऊस सहन नाही झाला वाटतं. हे पहिल्यांदाच झाले तुमच्यामुळे. મને ખબર નથી હું કોણ છું, મને ખબર નથી મારા મમ્મા કોણ છે, મારા મમ્મા કોણ કોણ છે, મારા ડેડા કોણ છે, મારા ડેડા કોણ છે. શાબાશ, તાલી તાલી. એ દીકરી અને ગાશ सांभाळे છે, એ તાલી બજા ને. 5 लाख नाही. मग चल ठीक आहे, 10 लाख, 15. मी सांगते.